श्री गणेश पुराण, दुरासदाची कथा आणि ढुंढीराज महात्म्य, अध्याय 38 ते 43. श्री गणेशाय नमः. कीर्तिराणी गृत्समनदानांना म्हणाल्या, महाराज, माझे पुत्र लहान आहेत, म्हणून उपासनेच्या दृष्टीने त्यांना सहज उच्चारता येईल असे एखादे गणेश नाम सांगण्याची कृपा करा. ते म्हणाले, गणपतींचे गजानन हे नाम अतिशय सुलभ आहे. तेच जगाचे अधिकारण आहे. तुम्ही क्षिप्रप्रसादानांना हेच नाम घ्यायला सांगा, त्यांचे कल्याण होईल. राज्ञी, गणपतींच्या ढुंढी या नामाचे महात्मही थोर आहे. षडाननांनी अगस्ती ऋषींना या संबंधित एक कथा सांगितली होती. तीच कथा मी तुम्हाला सांगतो, ऐका. विधात्यांच्या आज्ञेनुसार कश्यपांनी चतुर्विध सृष्टी निर्माण केली. त्याचवेळी देव आणि ऋषीमुनींनी जीवांच्या कल्याणासाठी व लोकांच्या उद्धारासाठी पवित्र तीर्थक्षेत्रे निर्माण केली. मोक्षदायक सप्तपुऱ्यांमध्ये काशी क्षेत्राचे स्थान फार वरचे आहे. त्याला वाराणसी, आनंदवन असेही म्हणतात. हे क्षेत्र भगवान शंकरांनी स्वेच्छेने निर्माण केले आहे. विश्वनाथ रूपाने ते स्वतः तिथे अधिष्ठित आहेत. प्रलयाच्या वेळी काशीला त्रिशूळाच्या अग्रावर धारण करून ते तिचे रक्षण करतात. तिथे मृत होणाऱ्यांना अन्य गती नाही. त्या सर्वांना विश्वेश्वर मोक्षच देतात. हे सामर्थ्य त्यांना गणेश कृपेनेच प्राप्त झाले आहे. दुरासद हा भस्मासुराचा पुत्र. त्याने दैत्यकुरु शुक्राचार्यांकडून नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला आणि त्या मंत्राचे एकांतस्थानी हजारो वर्षे अनुष्ठान केले. त्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याला दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. तो म्हणाला, महादेव, मला अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज या चारही योनीतील कोणताही मृत्यू येऊ नये. तेव्हा त्यांनी त्याला शक्तींपासून उत्पन्न झालेल्या वीरांशिवाय अन्य कोणीही तुला परास्त करू शकणार नाही असे सांगितले. त्या वरदानाने दुरासद फारच उन्मत्त झाला. त्याने आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली. देवराज इंद्र तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्यांच्या स्थानावरून भ्रष्ट केले. तेव्हा शिवजींनी काशीत वास्तव्य केले. अन्य देवांनी गिरिकंदरांचा आणि महावनांचा आश्रय घेतला. दुरासदाने भस्मासुराच्या मुकुंदपुरालाच आपली राजधानी केली आणि त्रिखंडावर निरंकुश सत्ता गाजवू लागला. भस्मासूर हाही शिवभक्तच होता. तो शंभूंची मनोभावे सेवा करत असे. आपल्या आराध्य दैवतांना चिताभस्माची उणीव पडू नये असे त्याला नेहमी वाटत असे. त्याचे मनोगत जाणून शिवप्रभूंनी त्याला, तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा वर दिला. त्या वराने त्याला मोठेच सामर्थ्य प्राप्त झाले. तो बलाढ्य झाला. त्याची बुद्धी फिरली. तो त्रैलोक्याच्या सत्तेची स्वप्ने रंगवू लागला. सर्वांचा स्वामी होण्याच्या उद्देशाने तो शिवजींनाच भस्म करायला तयार झाला. ते महान संकट वेळीच नष्ट करणे अनिवार्य झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी आपली लीला दाखवली. त्यांनी मोहिनी रूप धारण करून त्याला भुलवले. मोहिनीला आपलेसे करण्यासाठी भस्मासूर विष्णुरूपी मोहिनीच्या पाठीस लागला. तेव्हा, तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर मी कायमची तुझ्या स्वाधीन होईन, तुझी आजन्म सेवा करीन असे सांगून विष्णुरूपी मोहिनीने स्वतः समवेत नृत्य करण्यासाठी भस्मासुराला प्रवृत्त केले. मोहिनीच्या नृत्याचे अनुकरण करताना वासनांध भस्मासूर स्वतःला विसरून गेला. तेव्हा तो बेसावध आहे असे पाहून विष्णुरूपी मोहिनीने नृत्यमुद्रा दाखवताना आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला. ते कपट भस्मासुराच्या लक्षात आले नाही. त्यानेही आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला आणि क्षणार्धात भस्मसात झाला. अशा प्रकारे शिवजींकडून प्राप्त झालेला वर त्याच्याच नाशाला कारणीभूत ठरला. एके दिवशी दुरासद राजसभेत बसला होता. तो प्रधानाला म्हणाला, मी स्वर्ग व पाताळासह नवखंड पृथ्वी जिंकली, पण 10वे खंड म्हणून प्रख्यात असलेली वाराणसी अजूनही माझ्या ताब्यात नाही. ती हाती आल्याशिवाय मी स्वतःला त्रिभुवनाचा स्वामी म्हणू शकत नाही. प्रधानाला त्याचा हेतू कळला. त्याने दैत्यसेनेला युद्धसिद्धतेचे आदेश दिले. दुरासदाने काशीवर आक्रमण केले. हे वृत्त कळताच काशीतील लोक भयभीत झाले. तेथील सर्व धर्मकृत्ये बंद पडली. देवांनाही मोठे संकट पडले. त्या समयी ब्रह्मदेव केदारक्षेत्री निवास करत होते. देवांनी त्यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली.
तेव्हा ते म्हणाले, दुरासदाला आवर घालण्यास मी असमर्थ आहे. शिवजींनी त्याला वर दिल्यामुळेच जगात संकटात पडले आहे, म्हणून त्यांनीच यावर उपाय करावा. हे कार्य पार्वतीच्या मदतीने संपन्न होईल. तेव्हा सर्व देवांनी भवानी व गजाननाची मनोभावे स्तुती केली आणि त्यांनी दुरासदरूपी संकटातून सोडवण्यासाठी आर्ततेनं प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली, देवांनो, काळजी करू नका, मी लवकरच दुरासदाच्या वधाचा उपाय करते. त्या आश्वासक आकाशवाणीने सर्व देवांना हायसे वाटले. त्यांनी त्वरेने पार्वतीची भेट घेतली. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. दुरासदाच्या अत्याचाराविषयी ऐकून त्या महादेवी अतिशय संतप्त झाल्या. त्यांच्या डोळ्यातून आणि श्वासातून भयंकर उग्र तेज बाहेर पडू लागले. त्यानंतर देवांना 2 दातांसह शुंडा, दंडाने युक्त अशी अत्यंत तेजस्वी गजमुख मूर्ती दिसून आली. देवांनी त्यांची स्तुती केली. त्यांना वक्रतुंड नावाने संबोधले. वक्रतुंडाने सर्व देवांना धीर दिला आणि हाती भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन ते सिंहारूढ झाले. त्यांनी दशदिशांना भयकंपित करेल अशी भयंकर गर्जना केली आणि युद्धाच्या आवेशाने होऊन युद्धास ठाकला. दोन्ही वीरांनी परस्परांना आव्हाने दिली. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. वक्रतुंडाने आपल्या परशुने त्या महादैत्यावर तीव्र हल्ला चढवला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी भयंकर अस्त्रांचा मारा केला, तोही निष्फळ ठरला. पण त्या अनिवार्य युद्धात दैत्यसेनेची अपरिमित हानी झाली. तो नाश बघून संतप्त झालेल्या दुरासदाने गणपतींना द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. दोघीही एकमेकांना भिडले आणि शत्रूच्या मर्मस्थानी आघात करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्या मल्लयुद्धात गजाननाने दुरासदाच्या तोंडावर जोराने मुष्टीप्रहार केला. तो आघात असह्य होऊन तो मूर्छित पडला. तो भानावर आला तेव्हा सायंकाळ झाली होती. युद्ध थांबवून दोघेही आपापल्या शिबिरांमध्ये परतले. दुसरा दिवस उजाडला. युद्धसूचक भेरींच्या निनादाने सारा आसमंत दणाणून गेला. दुरासद आणि गणपती यांच्यात भीषण अस्त्रयुद्ध झाले. दुपारी भोजनसमयी आपल्या सेनापतीला लढण्याची आज्ञा देऊन दुरासद निघून गेला. परतून आल्यावर आपल्या सेनेचा भयंकर विनाश पाहून तो चक्रावून गेला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्या समयी त्याला शक्तींपासून उत्पन्न झालेला कोणी वीरच तुला परास्त करेल या शिववचनाचे वारंवार स्मरण होऊ लागले. आणि वक्रतुंड हे शक्तींचे पुत्र आहेत, त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी गजानन विराट स्वरूप धारण करून त्याच्यासमोर प्रगट झाले. त्यांनी दुरासदाची शेंडी धरली आणि एक पाय काशीमध्ये व दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून मोठ्याने गर्जना करून म्हणाले, दुष्टा, शिवजींच्या वरप्रसादाने तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असले तरी पर्वताच्या रूपाने तू या क्षेत्राजवळच पडून राहा. या स्थानाचे सदोदित रक्षण कर. तेव्हा गणपतींच्या पावन पदस्पर्शाने दुरासदाचा दैत्यभाव मावळला. त्याच्या अंतःकरणात सद्भाव प्रकट झाला. तो विनम्र वाणीने म्हणाला, गजानन, शक्तिसुता, माझ्या मस्तकावर पाय ठेवून तुम्ही निरंतर असेच उभे राहणार असाल तर मीही आनंदाने पर्वतरूपाने येथे पडून राहीन. ती विनंती त्यांनी तात्काळ मान्य केली. दुरासदाने पर्वताचे रूप घेतले आणि गजाननांनी त्यावर वास केला. गृत्समंद ऋषी कीर्तिराणीला म्हणाले, दुरासदाच्या आणि दैत्यांच्या उपद्रवापासून सुटका झाल्यामुळे त्रिखंड आनंदित झाले. देवांनी आणि ऋषीजनांनी गणपतींची अपार स्तुती केली आणि म्हणाले, हे पार्वतीनंदना, हे देवाधिदेव गणराया, विश्वरूपाने प्रगट होऊन तुम्ही या चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहात. सर्व जीवकोटीतील प्राणी तुमच्यातच वास करतात, पण हे सत्य त्यांच्या कधीच लक्षात येत नाही. ते प्रभू आपल्यापेक्षा वेगळे आहेत असे समजून ते तुम्हाला बाहेर ढुंडत असतात. म्हणून तुम्ही ढुंढीराज म्हणून ओळखले जाल. तुमच्या दर्शनाने, पूजनाने व स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील. त्यानंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी मंदार पुष्पे आणि शमीपत्र अर्पण करून गजाननाची मनोभावे पूजा केली. त्यांनी लोककल्याणार्थ काशीमध्ये वास करावा अशी प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीवरून ढुंडी विनायकांनी आपल्या 56 विभूतीसह वाराणसीत वास्तव्य केले. राज्ञी, म्हणूनच तुमचे पुत्र क्षिप्रप्रसादन यांनी उपासनेसाठी गणपतींचे ढुंडीराज हे नाव घ्यावे असे मला वाटते. हे नाम घेतल्याने त्यांचे कल्याण होईल.
ते ज्ञानी, सद्गुणी आणि पराक्रमी होतील. आता मी तुम्हाला दिवोदासांची कथा सांगतो, ती ऐका. श्री गणेश पुराण अध्याय 38 ते 43 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.